महाभारतातील विदुर नीती, जीवन बदलून टाकणारे अमूल्य ज्ञान। महाभारत हा केवळ युद्धाचा इतिहास नाही, तर तो मानवी जीवनाला दिशा देणारा धर्मग्रंथ आहे। या महाकाव्यात श्रीकृष्णांचे गीतेतील ज्ञान जसे अमूल्य आहे, तसेच महात्मा विदुरांनी सांगितलेली विदुर नीती ही जीवन जगण्याची अद्भुत कला शिकवणारी आहे। विदुर हे दासीपुत्र होते, पण त्यांच्या ज्ञानासमोर भीष्म, द्रोण, कृपाचार्य यांसारखे महान विद्वानही नतमस्तक होत। ते हस्तिनापूरचे महामंत्री होते। त्यांना कोणत्याही पदाचा अहंकार नव्हता। ते सत्य, न्याय, धर्म आणि विवेक यांचे मूर्तिमंत रूप होते। धृतराष्ट्राने आपल्या पुत्रप्रेमापोटी अनेकदा धर्माचा त्याग केला। त्यावेळी विदुरांनी त्याला अनेक वेळा योग्य मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला। त्याच उपदेशाला विदुर नीती असे म्हटले जाते। आजही हजारो वर्षांनंतर विदुरांचे विचार तितकेच सत्य आणि उपयुक्त आहेत। एक, लोभ हा सर्वात मोठा शत्रू। विदुर म्हणतात, ज्याच्या मनात लोभ वाढतो, त्याच्याकडून धर्म, विवेक आणि शांती दूर जाते। लोभ माणसाला चुकीच्या मार्गावर नेतो। धन, संपत्ती, सत्ता किंवा प्रसिद्धी मिळवण्याच्या हव्यासात तो सत्य विसरतो। दुर्योधनाकडे राज्य, वैभव आणि सामर्थ्य सर्व काही होते, पण त्याला पांडवांचे राज्यही हवे होते। हाच लोभ अखेरीस कुरुक्षेत्राच्या विनाशाला कारणीभूत ठरला। शिकवण: समाधानात खरे सुख आहे। लोभात कधीच समाधान मिळत नाही। 2. क्रोध हा बुद्धीचा नाश करतो। विदुर सांगतात, क्रोधाच्या क्षणी घेतलेला निर्णय आयुष्यभर पश्चात्ताप देतो। रागाच्या भरात माणूस योग्य याचा विचार करू शकत नाही। क्रोधामुळे नाती तुटतात, मित्र दूर जातात आणि जीवनात दुःख वाढते। शिकवण: राग आल्यावर शांत राहा। काही क्षण मौन पाळा, तेच सर्वात मोठे शस्त्र आहे। 3. सत्य बोलणारा माणूस कधी हरत नाही। विदुर म्हणतात, सत्याला वेळ लागतो, पण शेवटी विजय सत्याचाच होतो। खोटे बोलून काही काळ फायदा मिळेल, पण सत्य कायमचे टिकते। युधिष्ठिराने आयुष्यभर सत्याचा मार्ग धरला, म्हणून इतिहास आजही त्यांना धर्मराज म्हणतो। 4. वाईट संगती जीवन उद्ध्वस्त करते। विदुर सांगतात, जसा कुजलेला एक फळ संपूर्ण टोपली खराब करतो, तसाच एक वाईट मित्र संपूर्ण जीवन बिघडवू शकतो। शकुनीच्या संगतीमुळे दुर्योधनाचा पूर्ण नाश झाला। शिकवण: संगत बदलली की आयुष्य बदलते। 5. अहंकाराचा शेवट निश्चित असतो। रावण असो, कंस असो किंवा दुर्योधन, अहंकाराने कोणालाही वाचवले नाही। विदुर म्हणतात, ज्याला स्वतःचा अभिमान असतो, त्याच्याकडून देवाची कृपा दूर जाते। नम्रता हीच खरी महानता आहे। 6. धर्म सोडून मिळवलेले यश टिकत नाही। विदुरांनी धृतराष्ट्राला अनेकदा सांगितले, धर्माचा त्याग करून आपल्या मुलांना वाचवू नका। पण धृतराष्ट्राने पुत्रमोहामुळे धर्माकडे दुर्लक्ष केले। परिणाम: संपूर्ण कुरुवंशाचा विनाश झाला। 7. जो स्वतःवर नियंत्रण ठेवतो तोच खरा विजेता। इंद्रियांवर विजय मिळवणारा मनुष्यच खरा राजा असतो। ज्याला आपल्या जिभेवर, रागावर, वासनांवर आणि इच्छांवर नियंत्रण आहे, त्याला जग जिंकण्याची गरज नसते। 8. चांगल्या मित्रांची निवड करा। विदुर सांगतात, खरा मित्र तोच संकटात साथ देतो, सत्य सांगतो, चुकीपासून दूर ठेवतो, तुमच्या यशावर आनंद व्यक्त करतो। 9. वेळेचा आदर करा। वेळ गेल्यावर ती परत येत नाही। जो वेळेचा आदर करतो, त्याच्यावर लक्ष्मी आणि यश दोन्ही प्रसन्न होतात। आळस हा प्रगतीचा सर्वात मोठा शत्रू आहे। 10. पालक आणि गुरूंचा आदर करा। विदुर म्हणतात, ज्यांच्या घरात आईवडील आणि गुरूंचा सन्मान होतो,
त्या घरात देव स्वतः वास करतो. सेवा हीच सर्वात मोठी पूजा आहे. 11. धनापेक्षा चारित्र्य मोठे. संपत्ती चोरीला जाऊ शकते, सत्ता निघून जाऊ शकते, सौंदर्य नष्ट होऊ शकते, पण चारित्र्य कायम माणसाबरोबर राहते. 12. मौनाची शक्ती. प्रत्येक वेळी उत्तर देणे आवश्यक नसते. कधी कधी मौनच सर्वात प्रभावी उत्तर असते. विदुरांनी धृतराष्ट्राला दिलेला अंतिम इशारा. विदुरांनी धृतराष्ट्राला हात जोडून सांगितले, राजन, आजही वेळ गेलेली नाही. दुर्योधनाला थांबवा, पांडवांना त्यांचा हक्क द्या, नाहीतर संपूर्ण कुरुवंश नष्ट होईल. परंतु धृतराष्ट्र पुत्रमोहात अंध झाला आणि शेवटी ज्याची भीती विदुरांनी व्यक्त केली होती तेच घडले. कुरुक्षेत्रावर लाखो योद्धे मृत्युमुखी पडले. कौरवांचा संपूर्ण नाश झाला. धृतराष्ट्राकडे उरले फक्त पश्चात्ताप आणि विदुरांचे शब्द, जे त्याने वेळेवर ऐकले नाही. आजच्या काळासाठी विदुर नीती. आजही विदुरांचे विचार प्रत्येक घरासाठी लागू पडतात. लोभ टाळा, रागावर नियंत्रण ठेवा, सत्याचा मार्ग सोडू नका, वाईट संगतीपासून दूर राहा, आईवडील आणि गुरूंचा सन्मान करा. धर्म, प्रामाणिकपणा आणि नम्रता यांना जीवनाचा आधार बनवा. हीच विदुर नीती आहे. हीच यशस्वी आणि आनंदी जीवनाची गुरुकिल्ली आहे. शेवटी सांगण्यासारखे 10 कर्ममंत्र मनाला भिडणारे. 1. कर्म असे करा की तुमच्या जाण्यानंतरही लोक तुमच्या चांगुलपणाची आठवण ठेवतील. 2. वाईट कर्माची सावली कधीच सुटत नाही, पण चांगल्या कर्माचे फळ योग्य वेळी नक्की मिळते. 3. देव उशीर करतो, पण अन्याय कधीच करत नाही. प्रत्येक कर्माचा हिशोब निश्चित असतो. 4. संपत्ती, पद आणि प्रसिद्धी क्षणभंगुर आहे, पण सत्कर्म हेच माणसाचे खरे धन आहे. 5. जो दुसऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणतो, त्याच्या आयुष्यात शांतता कधीच टिकत नाही. 6. क्षमेमध्ये दुर्बलता नसते. क्षमा हेच सर्वात मोठे सामर्थ्य आहे आणि तेच श्रेष्ठ कर्म आहे. 7. प्रत्येक दिवस एक नवीन संधी आहे. आज एक तरी असे सत्कर्म करा, ज्यामुळे कोणाच्या तरी चेहऱ्यावर हसू फुलेल. 8. अहंकाराने केलेले कर्म विनाशाकडे नेते, नम्रतेने केलेले कर्म देवाच्या कृपेकडे नेते. 9. जीवन संपताना माणूस किती कमावले हे विचारले जात नाही, किती सत्कर्म केले हेच त्याची खरी ओळख ठरते. 10. लक्षात ठेवा, कर्म कधीच हरवत नाही. आज नाही तर उद्या, या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात, प्रत्येक कर्माचे फळ निश्चित मिळते. म्हणून नेहमी धर्म, सत्य आणि सत्कर्माचा मार्ग निवडा. भावनिक समारोप. मित्रांनो, महाभारतातील युद्ध शस्त्रांनी जिंकले गेले नाही, तर विचारांनी हरले गेले. जर धृतराष्ट्राने विदुरांचे एक जरी वचन मनापासून ऐकले असते, तर कदाचित कुरुक्षेत्राचे युद्धच झाले नसते. म्हणूनच आपणही आपल्या जीवनात सत्य, संयम, धर्म, नम्रता आणि विवेक यांचा स्वीकार करूया. कारण संपत्तीपेक्षा संस्कार मोठे असतात, शक्तीपेक्षा बुद्धी श्रेष्ठ असते आणि अहंकारापेक्षा नम्रता अधिक महान असते. जय श्री कृष्ण. जय धर्म.